विचारांची कुजबुज, वेदनांचे अलगुज, नवा छंद नवा ध्यास, शोधी नवे आकाश, राखेतून मीच नवा घेतला आकार, उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार, अवघाची हा संसार. गुलाबरावांच्या खुनाचं प्रकरण इतकं सहजासहजी दडपलं जाणार नाही. पोलिसात जायचंय, सगळं सांगायचंय. सांगशील? मी बापूसाहेब थोरात बोलतोय. साहेब आपण गुलाबरावांच्या खुनाचा तपास ताबडतोब थांबवा. काय? तुमच्या पोरीला नीट समजावून सांगा. जास्त शहाणपणा केला, पोलिसात गेली तर उभी कापून ठेवीन तिला, समजलं? नंतर पण मी घाबरले नाही. मला आईमुळे गप्प राहावं लागलं. सतत मनात हाच विचार येतो की आपल्या घरच्यांना काही त्रास व्हायला नको आपल्यामुळे. अगं हिरवा रंग केवढासा आहे, तेवढं सगळं भरायचंय. खूप रंग आहे का आपल्याकडे, तू काढ बिंदास. पण काय मजा आहे ना, आपण काल गणपती येणार म्हणून रांगोळी काढतो आणि आज गणपती जाणार म्हणून काढतोय. कालच्या पावसात ती रांगोळी पण गेली आणि तो दिवस पण. पण काही म्हणा अंतरा, कालच्या पेक्षा आपली आजची रांगोळी खूप छान आली आहे. छान आली आहे म्हणजे आज आपल्याला जरा बरी जमली आहे. कालचा दिवस किती मजेत गेला नाही. गणपतीचा पहिला दिवस कसा गेला काही कळलंच नाही. अगं यावर्षी रविवारी गणपती आले ना, त्यामुळे केवढे पाहुणे होते काल आपल्याकडे. पण नेमकी गणपती रविवारी आले म्हणून सुद्धा रडणारी लोक आहेत. आमच्या बाबांच्या शाळेतले ते बाई ग, एरंडे कारंडे, त्या पण उगाच रडवत्या, आमची सुट्टी गेली हो, आमची सुट्टी गेली हो. अंतरा, पण आपल्या घरी 1.5 दिवसाचा गणपती असतो ग. म्हणजे एवढा मोठा उत्सव, वर्षातनं एकदाच गणपती येणार आणि आपण 1.5 दिवस साजरा करणार. तुला सांगू नेहा, आपण ना बाबांना सांगून 10 दिवसाचा गणपती आणला पाहिजे ग. मस्त 10 दिवस उत्सव साजरा करायचा. अंतरा, तुला आठवत आहे आपण शाळेत असताना एक शर्यत लावायचो. आपण किती गणपती बघतोय त्याची, आणि आपण ते मोजायचो. आपण घरातले गणपती मोजायचो, मिरवणुकीतले गणपती मोजायचो. ते सोड, आपण टीव्ही वरचे गणपती मोजायचो. हे सुद्धा नाही, एवढं कसा भांडत असायचो ग. तुला आठवतं आपण गणपती विसर्जनाच्या दिवशी त्या आष्टीकरांकडे जायचो आणि हलायचोच नाही आपण त्यांच्या घरातनं. ती चिडायचे आपल्यावर बिचारे. आणि मग शेवटी धनंजय काका त्यांच्या खांद्यावरून आपल्याला विसर्जन दाखवायचे. पण अंतरा, गणपती बघायचे ना ते पुण्यातले, अगं मी वर्णनच नाही करू शकत. माहिती, इतकी सुंदर सजावट असते तिकडे. हो हो, आम्ही गणपतीच्याच काळात गेलो होतो उषा मावशीकडे राहायला. तेव्हा मला डोळ्याचं पारडं फिटणं या वाक्प्रचाराचा खरा अर्थ कळला. खरंच तर आपण सगळे एकदा पुण्याला जाऊयात गणपतीच्या दिवशी. नक्की जाऊया. काय पण म्हणा नेहा, या महिन्यात भरपूर सण आहेत ना ग. भरपूर सण, भरपूर सुट्टी, खूप खाऊ, खूप फराळ, भरपूर मज्जा. म्हणजे बघा, या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गणपती आणि आपली हरताळका. तू केलास हरताळकेचा उपवास? मी उपवास धरला होता, पण तो चुकून मोडला. काय? भूक लागली? भूक काय लागली हावरट? हे बघ, मी आणि ताईने तो उपवास केला आणि तो दिवसभर टिकवला. आता तुला चांगला नवरा नाही मिळणार. एक गप. अगं हो, अगं हरताळकेचा उपवास करायला लागतो, त्याच्याने चांगला नवरा मिळतो. मला गरज नाही उपवास वगैरे करायची चांगला नवरा मिळवण्यासाठी. अच्छा, उपवास त्याने करायचा, देवाची आराधना पण त्याने करायची. म्हणजे मग मी कधीतरी प्रसन्न होऊन त्याच्याशी लग्न करेन. बरं हो देवी, सुखी रहा बालिके. अंतरा, स्वयंपाकघरातला काय मस्त वास येतोय. नैवेद्याची तयारी सुरू आहे हलव्याची. माझ्या तोंडाला पाणी सुटतंय. माझ्या पोट
वर्ष तुझ्याकडनं शिकते. जमलेत मला एका तरी वर्षी. मी काय सरळ सुक्या खोबऱ्याचं सारण भरते आणि कणकेचे मोदक करून मोकळे होते. केवढा घाट असतो ग गणपतीचा आपल्याकडे. तरी बरं आपल्याकडे गौरी नाहीत. त्या निफाडकरांकडे गौरी बसतात ना, काय सुरेख दिसतात म्हणून सांगू. केवढे दागिने घालतात त्या गौरींना. सुंदर साड्या, सुरेख हारास. त्या निफाडकरांची दमछाक बरी होत नाही. अगं देवाचं करण्यात कसले हे दमछाक. उलट दुप्पट उत्साह वाटतो. माझ्या माहेरी गणपती बसायचे ना, आप्पांचा रोज 101 दुर्वांच्या जुड्या व्हायचा संकल्प होता. असं टोपलीभर दुर्वा घेऊन आम्ही सगळेजण दुर्वा निवडायला बसायचो. रोज पंचपक्वान्नांचं जेवण. स्वयंपाकघरातून पाऊल सुद्धा बाहेर टाकायला व्हायचं नाही. जो माणूस येईल ना त्याला जेवल्याशिवाय कधी पाठवलं नाही आप्पाने. धन्य आहे बाई तू आणि तुझ्या माहेरची माणसं. ते आले टोळ भैरव. मेनू काय सांग ना. मेनू ना आहे ना. पुऱ्या, मसाले भात, कुरडया, सांडगे, पापड, श्रीखंड, पातळ भाजी, भाजी बस बस बस. अगं आई, ऐकून माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आणि उकडीचे मोदक. मोदक. है ना? मदत बिदत करावीशी नाही वाटत आहे ना. आमची ताई आहे ना मदतीला. तुम्ही कधी शिकणार मग. सासरी गेल्यावर सासू आईच्याच नावाने पोटात बसणार ना. मी म्हणजे ना खरंच तुम्हाला लाटण्याने तोंडाला लागेल. काय नको त्यांच्या तोंडाला लागू. बरं मग आमचं तोंड बंद करायला आम्हाला काय नैवेद्य दाखवल्याशिवाय काहीच मिळणार नाही. काय तो कापूकडे वर सांजा करून ठेवलाय, जातो खा. सुटा. आईच्या सांजा. का आता जा जा. गाढव कुठच्या. खरंच बाई सुधाताई, या पोरी सासरी गेल्या ना मग आपल्या घरी सणासुदीची काही गंमत राहणार नाही बघ. सारख्या आठवणी यांची आणि यांच्या या पोरकटपणाची. अगं असं कसं. सासरी गेल्या तरी सणावाराला येतीलच ना माहेरी. साने काकूंची मुलगी आली ना मंगळागौरीला, त्या म्हणत होत्या मुली सणासुदीला येतात, 2 दिवस राहतात आणि हुरहुर लावून जातात. पण खरं सांगू माझ्यापेक्षा यांना जास्त आठवण आहे मुलींची. खरंय. पण आहेत कुठे हे दोघं. मी जरा शोधूनच येते, त्याच्याशिवाय सापडणार नाही. त्यामुळे दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरेश्वर वरते तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसी नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडले प्रवाही ते तू बघता लागे पावसी लवळाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वर वरते तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने गणपतीची आरती म्हण ना. देवीची काय म्हणतेस. अगं मी म्हणत नाहीये ग, मी आरत्या पाठ करतेय. नाहीतर दरवेळेला गणपतीच्या आरतीच्या मध्येच शंकराच्या आरतीचा अंतरा लागतो. एक काम कर, तू रोज आरत्या म्हण, हा सगळं पाठ होईल तुला. रोज कोण आरत्या म्हणताय. आणि नाहीतरी माझे सगळे श्लोक जवळजवळ पाठ आहेत. सगळ्या आरत्या पाठ आहेत. त्या प्रतीकच्या घरी बघितलंस, कोणीही कसंही काहीही म्हणत होतं. हो ग, श्लोक कसे पटापट उरकत होते ग ती लोक. अशा चुकीच्या आरत्या म्हणण्यापेक्षा ते आजकाल बाजारात येतात ना रेडीमेड टेप्स, तेच लावायचे ना. एकदा लावली की झालं काम. हे नेहा मला सांग, इतर वेळेला आपल्या तोंडाची टेप कशी कायम सुरू असते, मग गणपतीची आरती पण आपणच म्हटली पाहिजे. आणि ज्यांना आरती म्हणता येत नाही त्यांनी अशी पुस्तकात बघून आरती म्हणायची, कळलं. अरे पण तुम्ही लोक कसे काय पुस्तक न घेता म्हणता, तसं मला काहीतरी करायचं म्हणून मी पाठ करते. बाय द वे, पिक्चरची गाणी सगळ्यात आधी कोणाची पाठ होतात ग. आणि आरत्या का पाठ होत नाही तुझ्या. हे बघ अंतरा, आरत्या म्हणायला खूप अवघड असतात. ओ, अवघड बिवघड काही नसतात. हां, त्यात थोडेसे संस्कृत शब्द असतात, पण त्यामुळे वाणी शुद्ध होते.
असताना ना संध्याकाळ झाली की ते सगळ्या मुलांना अंगणात जमवायचे आणि मग त्यांच्याकडनं वेगवेगळ्या आरत्या, प्रार्थना, शुभंकरोती, मनाचे श्लोक, अथर्व शीर्ष असं काय काय म्हणून घ्यायचं आणि वातावरण एकदम प्रसन्न व्हायचं. आपले आजोबा गणपतीच्या मूर्त्या पण बनवायचे ग. कसं जमत असेल त्यांना? म्हणजे एकदम गौरीचा मुखवटा रंगवण्यापासून सगळं ते करायचे. मस्त ग. अंतरा अंतरा, पुढच्या वर्षी आपण बनवायच्या गणपतीच्या मूर्त्या. हा चालेल. आधी आपण आरत्या पाठ करूया. हा चालेल. अंतरा आज तू न चुकता सगळ्या आरत्या म्हणते की नाही. मग तुम्हाला काय देशील? मोदक. मग तुम्हाला काय देशील? मोदक. मी दादा. हा, अरे मिळाली का लाल फुलं? हो, मी आलो जरा हातपाय धुवून आलो. ये ये. दादा, आता अचानक आठवलं मला, लहानपणी ही फुलं आणायला मी आळस करायचो होतो. भाऊ काय ओरडायचे मला, कान पिळून म्हणायचे, उन्हाळी काय करायला तुम्हाला वेळ आहे, देवाच्या कामाला वेळ नाही. आणि तुला आठवते त्यावेळेस भाऊ आजोबा एखादा सामाजिक प्रश्न घेऊन अंगणात छानसा देखावा उभा करायचे. दादा गेले ते दिवस. आता गणपती म्हणजे नुसतं धांगड धिंगा, डिस्को आणि नाच गाणी. अरे हो. त्यावेळेस कशी कशी छान छान नाटकं व्हायची, भावगीतांचे प्रोग्राम असायचे. सगळी मंडळी सहकुटुंब सहपरिवार यायचे. अगोदर येऊन जागा अडवून बसायचे. मग काय वादविवाद, चर्चा, काव्य संमेलन, काय रेलचेल चालायची. सगळे रसिक पहाटेपर्यंत तृप्त होऊन परत जायचे. आठवतंय? यावेळेस आपल्याकडे काय कार्यक्रम आहे रे? यावेळी एक तुकार विनोदी नाटक आहे, मग कुठला तरी ऑर्केस्ट्रा आणि शेवटल्या दिवशी स्थानिक करमणुकीचे कार्यक्रम. एवढी वर्गणी घेतात, त्यांना दर्जेदार कार्यक्रम ठेवता येत नाहीत. त्या मानाने आमच्या शाळेत ह्यावेळेस फार चांगला कार्यक्रम ठेवलाय. आम्ही कुणाही अभिनेत्री, अभिनेता किंवा नेता यांना बोलावणारच नाही आहोत. शाळेतलाच एक विद्यार्थी प्रमुख पाहुणा म्हणून येणार आहे. फार बरं केलंस तुम्ही. नाही, मुलांनाही कळू दे रे की गणपती हा देव आहे आणि त्याचं पावित्र्य ठेवलं पाहिजे. आपल्याकडे एक प्रमुख पाहुणा येणार आहे. कोण? हर्षवर्धन भोसले. अरे वा. ते प्रमुख पाहुणा तर आहेतच, पण खऱ्या अर्थानं ते आपले विघ्नहर्ता सुद्धा आहेत. अरे दादा, फुलं. तयारी झालेली आहे. दर्शन मात्रे मन कामना
शोभतो बरा रुंजुनी रूपुरे चरणी गागरिया जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरसुंड वक्रतुंड त्रिनयना भास रामाचा वाटता हे सुगमा संकटी पाहावे निर्वाणी रक्षावे वंदना जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय घालीन लोटांगण चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगिन आनंदे पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मंगलमूर्ती यज्ञेन यज्ञमय्यन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यज्ञपूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराज वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं स्वराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराजाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमसार्वायुष आर्धापरार्थात् पृथिवीर्वै समुद्रपर्यन्ताया एकरायति तदप्लेशश्लोको भिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसंगृहे आविष्ठितस्य पामप्रे विश्वे देवाः सभासदिति ठीक
या घरासाठी सुख, शांती आणि समृद्धी. आणि स्वतःसाठी छान झालेत मोदक. नंतर प्रसादाचं आहे.